लोक ज्या युवकांना वेडे म्हणतात तेच वेडे युवक देश घडवितात। अशाच काही ध्येय वेड्या तरुणांची प्रकट मुलाखत म्हणजे तरुणाईच्या वेगळ्या वाटा। मात्र असे काही तरुण असतात जे प्रस्थापित संकेतांना जुगारून आपल्या आवडीच्या वाटेने जाणे पसंत करतात आणि कालांतराने आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर समाजासाठी दीपस्तंभ म्हणून उभे राहतात। अशीच वेगळी वाट चोखळणाऱ्या तरुणांचा संघर्षमय जीवन प्रवास तरुणाईच्या वेगळ्या वाटा या व्यासपीठावरून आपण जाणून घेत आहोत। या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाने वेळोवेळी हे दाखवून दिले की स्कोप हा कोणत्याही अभ्यासक्रमाला व क्षेत्राला नसून तो माणसाला असतो। संपूर्ण महाराष्ट्रभर तरुणांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला। याच मालिकेतील पुढील प्रयोग आपल्या शहरात होत आहे। यामध्ये ज्या भन्नाट व्यक्तिमत्वांना आपण जाणून घेणार आहोत ते व्यक्तिमत्व म्हणजे जम्मू काश्मीर मधील युवकांचा तारणहार सारंग गोसावी, जग जिंकणारी कलाकार यमी श्रॉफ, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मराठमोळे गिर्यारोहक आनंद बनसोडे, स्पर्धा परीक्षेतील मुलांचा वाटाड्या यजुवेंद्र महाजन। चला तर मित्रांनो, युथ मिनिस्ट्री अंबाजोगाई द्वारा आयोजित या अनोख्या उपक्रमात आपली उपस्थिती नोंदवा। काय सांगावं, वेगळ्या वाटेवरील या तरुणांची वाटचाल अनुभवताना कदाचित आपल्यालाही आपली वेगळी वाट गवसेल। कार्यक्रमाची तारीख आहे रविवार दिनांक 31 जुलै 2016, वेळ सायंकाळी 6 वाजता आणि ठिकाण आहे मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह अंबाजोगाई बीड। हा पूर्णतः निशुल्क कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांचे सहकार्य लाभले ते आहेत उपस्थित राहिले असतील सगळ्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या। एक दोन सूचना मला द्यायच्या आहेत। सगळे आपल्या आई बाबांना विचारून आलेत ना प्रोग्रामला, बरोबर ना? आता आई बाबांचा फोन तर येणार नाहीये, तर मोबाईल सगळ्यांनी स्विच ऑफ करायचा आहे। अगर माँ तू मेरा घर माँ तू, तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू।
मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। जो करे इनको जुदा मजहब नहीं इल्जाम है। हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। तेरी गलियों में जलाकर नफरतों की डोरियां लूटते हैं कुछ लुटेरे दुल्हनों की टोलियां। लूटते हैं कुछ लुटेरे दुल्हनों की टोलियां। लुट रहे हैं आप वो अपने घरों को लूट कर। लुट रहे हैं आप वो अपने घरों को लूट कर। खेलते हैं बेखबर अपने लहू से होलियां। हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। हर कर्म अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। ऐ वतन तेरे लिए। ऐ वतन तेरे लिए। ऐ वतन तेरे लिए। भारत माता की, भारत माता की. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिथे स्वामिनी ताई तायडे आणि दिनकरदादा तायडे यांच्यासाठी. यानंतर मी आपल्या आंबेजोगाईतील काही प्रतिष्ठित नागरिकांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम घ्यावा. अक्षय भैयांना माझी विनंती आहे, बाबूजींना विनंती आहे, राजकिशोरशी पापा सरांना माझी विनंती आहे, बबन भैयांना माझी विनंती की कृपया आपण दीप प्रज्वलनासाठी स्टेजवरती यायचं.
तरुणाईच्या वेगळ्या वाटा या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील विविध 14 शहरांमध्ये अतिशय यशस्वीरित्या पार पडलेला संपन्न झालेला कार्यक्रम आहे. कालच बीड येथे 4 तास हा कार्यक्रम चालला. एकही माणूस खुर्चीवरनं उठून गेला नाही, ही खासियत आहे. सर्व बीडकरांसाठी माझी सगळ्यांना विनंती की त्यांनी खूप जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं एकदा स्वागत करावं. आपण इथं सगळेजण का आलात सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आत्तापर्यंत जर अंबेजोगाईचा किंवा महाराष्ट्राचा पूर्ण जर कार्यक्रमांचा दर्जा बघितला तर पॉलिटिकल्स किंवा अशा प्रकारच्या कार्यक्रमांना यूथ हा जास्त प्रमाणात असायचा. पण आज जर बघितलं तर ज्यावेळेस आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये कॅम्पेनिंग करत होतो त्यावेळेस असं वाटत नव्हतं की सगळेच्या सगळे हजर होतील. पण ज्यावेळेस एवढा सगळा युवा वर्ग एका ठिकाणी येत आहे तर मला सांगा, भारत बदलायला वेळ लागेल का? हीच जर धमक आपण प्रत्येकाने रस्त्यांवरती चालताना ठेवली, सामाजिक कार्यामध्ये हीच जर धमक ठेवली, खूप काही मोठं करायचं नाहीये, छोट्या छोट्या गोष्टींवर नाही, बरंचसं जग बदलत असतं. अशाच काही तरुणांचा हा आगळा वेगळा कार्यक्रम आपण अंबेजोगाई येथे ठेवण्याचा प्रयत्न केला. यूथ मिनिस्ट्री ग्रुप गेल्या महिन्याभरापासून ह्या सगळ्या गोष्टींसाठी झटत असते. यूथ मिनिस्ट्री ग्रुपचं मला इंट्रोडक्शन द्यायला खूप आवडेल. मागच्या 4 वर्षांपासून यूथ मिनिस्ट्री हा ग्रुप दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी 100 अनाथ, अपंग, HIV पॉझिटिव्ह तसेच मतिमंद मुलांचा बर्थडे सेलिब्रेशनचा कार्यक्रम अगदी न चुकता गेल्या 4 वर्षांपासून घेत आलेला आहे. त्यानंतर याच कार्यक्रमाचा दुसरा टप्पा म्हणून आम्ही हत्तीखाना साफसफाई मोहीम राबवली. अत्यंत कमी दिवसांमध्ये 15 ते 20 दिवसांमध्ये ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली. याच कामांची कुठेतरी कंटिन्युइटी राहावी, कुठेतरी या कामांची किंवा या सगळ्या गोष्टींचा विसर पडू नये यासाठी आम्ही हा पुढचा प्रोग्राम घेतलाय. आणि एवढा युवा वर्ग पाहून मला तर वाटते बास आता ठीक आहे, यूथ मिनिस्ट्रीचे एवढे युवक आमच्यासोबत जुडले तर याचा मला खूप जास्त अभिमान आहे. जास्त वेळ न घेता मी समर्पणचंही थोडंसं इंट्रोडक्शन करून देईन. समर्पण प्रतिष्ठान गेल्या 14 वर्षांपासून अकोल्यामध्ये काम करते. विविध इश्यूजवर ते काम करतात. माहेर सारखी त्यांची एक कन्सेप्ट आहे. माहेर ही कन्सेप्ट ज्या स्त्रियांवर अत्याचार झालेले आहेत, ज्यांना घरातनं सोडून दिले, सासरी कोणी सांभाळत नाहीये, माहेरी कोणी घेत नाही, अशा लोकांचं पुनर्वसन आणि त्या लोकांना सांभाळण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो माहेर या संकल्पनेतनं आला. समर्पण प्रतिष्ठानचा दुसरा एक उपक्रम म्हणजे वारी उत्क्रांतीची हा कन्सेप्ट. आपण जर 2 तास एखाद्या व्यक्तीसोबत बोललो तर आपलं कुठेतरी अट्रॅक्शन होतं, त्या लोकांमध्ये आपल्याला हवेशी वाटतात, कुठेतरी विचार जुळल्या जातात. पण हीच जर गोष्ट 3 दिवस 24 तास आपण कंटिन्युअसली सोबत आहोत, म्हणजे 72 तासांचा प्रवास वेगवेगळ्या वारी हा शब्द कुठून आला माहितीये? पंढरपूर ते म्हणजे आळंदी टू पंढरपूर जी पांडुरंगाची वारी असते त्याला आपण सगळे वारी म्हणतात. सगळे भाविक भक्त आळंदीतून पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. पण आम्ही म्हणजेच अमोलदादा माणकर जे समर्पणचे सर्वे आहेत, त्यांनी अशी कन्सेप्ट काढली की सामाजिक कार्यामधले पांडुरंग कोण आहेत? तर मग बाबा आमटे असतील, बीडचे संतोषदादा असतील, अशा वेगवेगळ्या ठिकाणीचे जे पांडुरंग आहेत त्यांना ह्या सगळ्या वारकऱ्यांची त्यांची ओळख व्हावी, ह्या सगळे वारकरी त्या पांडुरंगाला भेटायला जावेत, यासाठी ही वारी उत्क्रांतीची ही कन्सेप्ट निघाली. वारी उत्क्रांती ही खूप चांगली कन्सेप्ट. आत्तापर्यंत जवळजवळ 18 ते 19 वारी झाल्या. त्यानंतर यावर्षी दिवाळीमध्ये एक शिवजन्मोत्सव, राज्याभिषेक टू जन्मोत्सव असं ते सगळा प्रवास, इथून पुढची वारी दिवाळीमध्ये म्हणजे 2016ला असणार आहे. त्यामध्ये मला तर वाटतं की याच्यातले 50% लोक यायला तयार असतील. आहेत का? सर्वांना विनंती, एक रिस्पॉन्स द्या. ठीक आहे, याला लेट करंट असं म्हणतात. जास्त वेळ न दौडू जाता मी
आपल्या कार्यक्रमाचे जे सूत्रसंचालक आहेत आदरणीय मनोज दादा गोविंदवार सर यांना मी मंचावरती विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचंय. मनोज गोविंदवार सरांचं स्वागत करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतोय संतोष भैया लोमटे यांना. संतोष भैयांना माझी विनंती आहे की कृपया त्यांनी त्यांचं स्वागत करावं. खूप चांगलं असं काम मनोज दादा या ठिकाणी करतायत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये या माणसाची ओळख मुलाखतकार म्हणून आहे. अनेक पुस्तकांची प्रकाशनही या व्यक्तींनी जळगावमधून केली. मूळचे जळगावचे असणारे मनोज दादा म्हणजे यांची एक मला गोष्ट सांगायला खूप आवडेल. परवा दिवशी पायाचं प्लास्टर काढलेलं आहे. परवा दिवशी काल सकाळी 6 वाजता हा माणूस बसमध्ये बसलाय. सकाळी 12-1 वाजेपर्यंत जळगाववरून बीडला आलाय. दिवसभर वणवण करून रात्री 3 वाजता आम्ही माणलोकला पोहोचलो. काय गरज आहे या सगळ्या गोष्टींची. पण सामाजिक कार्याची जी आवड आहे ती ह्या माणसाकडनं आपल्याला शिकायला मिळते. इथून पुढच्या कार्यक्रमाची जी सूत्र आहेत मी मनोज दादा गोविंदवारांकडे स्वीकारतो. मौसम बदलता है तो फर्क पड़ता है. मौसम बदलता है तो फर्क पड़ता है. आंख देखती है, कान सुनते हैं तो फर्क पड़ता है. यहाँ तक कि ये सोचने से भी फर्क पड़ता है कि क्या फर्क पड़ता है. इसलिए फर्क लाने वाले लोगों के साथ कई लोग खड़े हो जाते हैं और कहने लगते हैं हाँ फर्क पड़ता है, हाँ फर्क पड़ता है, हाँ फर्क पड़ता है. यस. आणि हा बदल घडवण्यासाठीच आजचा हा कार्यक्रम आहे तरुणाईच्या वेगळ्या वाटा. अतिशय भन्नाट अशा व्यक्तिमत्वांशी आज आपण संवाद साधणार आहोत. मी तुमच्या मनातले प्रश्न या सगळ्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम अशा व्यक्तिमत्वाला मी इथे आमंत्रित करणार आहे ज्याचं नाव आहे डॉक्टर आनंद बनसोडे. त्यांना इथे बोलवण्यापूर्वी एक छोटीशी फिल्म त्यांच्यावरची आपण बघूया आणि नंतर कार्यक्रमाला सुरुवात करूया. मराठमोळी प्रदेशात जन्मलेल्या आनंदचे लहानपणापासूनच माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न होते. वडिलांचे दुचाकी पंक्चर काढण्याचे दुकान, घरची नाजूक आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांनी स्वतःच्या वेगळ्या स्वप्नावर विश्वास ठेवून अथक परिश्रम व जिद्दीच्या जोरावर 19 मे 2012 रोजी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर तुम्हा आम्हा सगळ्यांची शान असलेला तिरंगा लहरणारा फडकवणारा डॉक्टर आनंद बनसोडे यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. आणि विनंती करतो ॲडव्होकेट जयसिंग चव्हाण यांना, त्यांनी डॉक्टर आनंद यांचं या ठिकाणी स्वागत करावं समस्त अंबाजोगाईकरांच्या वतीनं. तुम्ही कितीही दुःखात असा, टेन्शनमध्ये असा, एकदा आनंदकडे बघायचं आणि आनंदी व्हायचं. आईबाबांना आधीच माहीत होतं याचं नाव आनंदच ठेवलं पाहिजे. आनंद त्यासाठी वेगळा इतिहास आहे. माझ्या आईवडिलांना आनंद नावाचा मूवी आवडायचा आणि त्यातून माझं नाव आनंद ठेवलं, कारण त्यांनाही वाटायचं कधी काळी की आपलाही मुलगा जगाला असं त्याच्या अचिव्हमेंटनी आनंद देईल.
क्या बात आहे. आम्ही आत्ताच ऐकलं की सोलापूर सारखं ठिकाण जिथे टेकडी पण नाही आणि असं असताना अगदी एव्हरेस्ट ज्याला सर्वोच्च शिखर जगातलं म्हणतो आपण ते गाठण्याचं स्वप्न आनंद तुला कसं काय पडलं? सर्वात आधी मी आंबेजोगाईकरांना मनापासून धन्यवाद देतो, कारण त्यामागे एक खूप मोठा इतिहास आहे. माझ्या आयुष्यातले 3 दिवस मी असं काढलेले आहेत 2014चे की सकाळी मी उठायचो, सकाळपासून फोन चालू व्हायचे, महाराष्ट्रातून मला फोन यायचे. 3 दिवस सकाळपासून संध्याकाळी 9पर्यंत फक्त फोन उचलायचो, थँक्यू म्हणायचो. म्हणजे एवढे मला लोकांच्या अभिनंदनाचे फोन येत होते. असे 3 दिवस मी काढलेले आहेत आणि त्यापैकी अनेक फोन आंबेजोगाईमधून आलेले आहेत. त्यामुळं तुमचं मनापासून धन्यवाद की मी तुमच्यापर्यंत पोचलो होतो आधीच 2014मध्ये आणि तुम्ही मला एवढं प्रेम दिलं. आता माझ्या लहानपणाबद्दल सांगताना माझं कुटुंब आत्ता तुम्ही बघितलं की माझे वडील 2 चाकी गाड्यांचे चाक आउट आणि पंक्चर काढत होते आणि अतिशय गरीब कुटुंब, 3 बहिणी, त्यानंतर मी, असे 4 मुलं, आई वडील, असं एक पत्र्याच्या शेडमध्ये असं छोटंसं कुटुंबात आम्ही राहत होतो. आणि लहानपणी अतिशय फिजिकली अशक्त होतो, अभ्यासातही ढ होतो. म्हणजे 3माही 6माही 9माही परीक्षेत नापास व्हायचो, वार्षिक परीक्षेत कसा बसा, शाळा मला पास करायची. म्हणजे मी म्हणत नाही की मी पास व्हायचो, शाळा मला पास करायची. तर असं हे बालपण होतं आणि बालपणी मी खूप एकलकोंडा होतो आणि शाळेमध्ये काही येत नसल्यामुळं माझे सतत अपमान व्हायचे, माझे घरी अपमान व्हायचे, शाळेमध्ये अपमान व्हायचे. त्यामुळं मला असं कुठंतरी वाटायचं की जेव्हा कधी अपमान व्हायचे त्यावेळी मला एकांतात वाटायचं की मी अशा उंचीवरती जावं की त्या ठिकाणी माझा अपमान करण्यासाठी कोणी आलं नाही पाहिजे. आणि त्यातूनच कुठंतरी बीज रोवलं गेलं जगाच्या सर्वोच्च उंचीवरती जायचं. आणि तेव्हापासून हा प्रवास सुरू झाला. 1ली ते 9वी हा क्रम चालला, पण 9वीमध्ये मी फेल झालो आणि 9वी नापास झाल्यानंतर प्रत्येकाच्या आईवडिलांना जे वाटलं, स्पेशली वडिलांना, तर तेच माझ्याही वडिलांना वाटलं. त्यांनी माझं शिक्षण बंद केलं, शाळेमधून मला काढून टाकलं की तुमचा मुलगा, माझ्या आईला सांगितलं, अजूनही मला आठवतं त्यावेळी माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. मुख्याध्यापकांनी असं सांगितलं की तुमचा मुलगा जगातल्या कुठल्याही शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्याच्या लायकीचा नाही आहे, असं म्हणून मला शाळेतून काढलं. आणि मी काही दिवस वडिलांसोबत चाक आऊट आणि पंक्चर काढण्याचं कामासाठी जात होतो. आणि त्यानंतर मग माझ्या आईने आणखी मला मोटिवेट केलं की नाही, वडिलांशी भांडण केले, म्हणजे गरीब फॅमिलीमध्ये किंवा साधारण कुटुंबामध्ये हे होतं. तर आईने मला मोटिवेट केलं. त्यावेळेला मी 9वीमध्ये चांगला अभ्यास केला, 10वीमध्ये चांगला अभ्यास केला आणि दुसऱ्या शाळेमध्ये येऊन 10वीमध्ये पहिल्या नंबरने पास झालो. पण मला त्याला जोडून एक प्रश्न असा येतोय की 9वीमध्ये आनंद तू नापास झालास. नापास होण्याचा अनुभव फार जणांना येत नाही आणि 9वीत तर बहुधा नाहीच. तर कसं वाटतं नापास झाल्यावर? खूप छान वाटतं आता, पण त्यावेळेला अतिशय, म्हणजे वडील मला 5-6 महिने बोलत नव्हते. त्यावेळेला अतिशय म्हणजे नापास हे मी झालो होतो, पण सगळ्या जगाच्या व्ह्यूनी किंवा नातेवाईकांच्या व्ह्यूनी मी अतिशय कामातून गेलेला, ज्याला काहीच येत नाही, ज्याचं भविष्य काहीच नाही. म्हणजे नातेवाईक असं दाखवतात की मला माझ्या भविष्याची चिंता असण्यापेक्षा त्यांना माझ्या भविष्याची खूप चिंता आहे. आणि ते एकदम सुतक पडल्यासारखा चेहरा करून माझ्या आईवडिलांना त्यावेळेला बोलायचे की मुलगा कामातून गेला, काही बनू शकायचं नाही. ह्या खूप वाईट फिलिंग्स होत्या की जेव्हा जग तुम्हाला सांगतं की तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नाही, तुम्ही अपयशी व्हाल, तुमच्यामध्ये कुठलीही क्वालिटी नाही. पण या फिलिंग खूप चांगल्या आहेत की त्या अपयशावरती तुम्ही सकारात्मकप्रमाणे विचार करून त्या अपयशावरती मात देऊन तुम्ही जेव्हा एखादं मोठं यश मिळवता तेव्हा त्या अपयशाला तुम्ही सर्वोच्च देणगी समजता. कारण ते जर अपयश आलं नसतं तर जगाचं सर्वोच्च उंचीवरती तुम्ही पोचलं नसता. म्हणजे मी तर असं म्हणतो की फिजिक्सचा नियम आहे, एखादी गोष्ट दाबल्यानंतर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी जमा होते आणि जेव्हा ती सोडतो तेव्हा कायनेटिक एनर्जी होऊन ती सर्वोच्च उंचीवरती जाते. माझ्या बाबतीत तसं झालं. मला सर्वांनी इतकं दाबलं की मी असं खाली एकदम जमिनीच्याही खूप खाली गेलो. माझ्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी जमा झाली आणि अशा सर्वोच्च उंचीवरती मी झेप घेतली की जगाच्या सर्वोच्च शिखरावरती जाऊन पोहोचलो. वा. पण बऱ्याचदा असं होतं, स्वप्न अनेकांना पडतात. तू पण स्वप्न पाहिलं की एव्हरेस्टवर जायचं, इतक्या उंचीला जायचं, अशी स्वप्न अनेकांना पडतात. पण जेव्हा झोपेतून आपण जागे होतो त्यावेळेस असं लक्षात येतं, जेव्हा सत्य पुढे येतं तेव्हा हे सगळं कठीण वाटायला लागतं. स्वप्न स्वप्नच राहतं. तुझ्या बाबतीत तसं झालं नाही.
माझ्या बाबतीत असं झालं नाही म्हणण्यापेक्षा मी माझ्या स्वप्नांवरती खूप जास्त विश्वास ठेवला. म्हणजे मला हे प्रत्येकाला शेअर करायला, म्हणजे आत्तापर्यंत जवळपास 300 सेमिनार लेक्चर्स दिलेले आहेत आणि जवळपास 1 लाखापर्यंत यूथशी मी बोललेलो आहे, त्यांचे प्रश्न समजून घेतलेले आहेत, त्यांना गायडन्स दिलेले आहे. त्यामुळं मला ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी प्रत्येक वेळी शेअर करत असतो, त्यामुळं मला इथंही त्या शेअर करायला आवडतील. मी लहानपणापासून एक स्वप्नांची वही बनवलेली आहे, म्हणजे प्रत्येक जणांनी ती केली पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येकाने स्वतःची स्वप्नांची वही जवळ ठेवली पाहिजे आणि त्या वहीच्या पहिल्या 2 ते 3 पानांमध्ये की तुम्ही कशासाठी थँकफुल आहात जगाला, तुमच्याकडे काय असं आहे. म्हणजे माझ्यासाठी तर इथं मी अशा अवस्थेमध्ये जगलेलं आहे, म्हणजे ऑक्सिजन कमी असताना मी यशाचं शिखर सर केलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी जो मुबलक ऑक्सिजन मला मिळतो त्याच्यासाठी मी थँकफुल आहे निसर्गाला. त्यामुळं अशा आपल्या आयुष्यात त्या थँकफुल गोष्टी आहेत. आपल्याला चांगले आईवडील भेटले असतील, मित्र भेटले असतील, आपल्याला चांगलं एज्युकेशन भेटलं असेल, आपल्याला चांगले हातपाय आहेत, आपल्याला खूप काही चांगली परिस्थिती आहे, आपण चांगल्या सोसायटीमध्ये राहतो, चांगल्या देशांमध्ये राहतो. म्हणजे आफ्रिका खंडांमध्ये असे देश आहेत की त्या ठिकाणी पाणी नाही, तिथं कुठलं सरकार नाही, कुठले नियम नाही. आपण अशा देशामध्ये राहतोय की तिथं जगणं खूप सोपं आहे. तर त्या स्वप्नांच्या वहीमध्ये असे सर्व गोष्टी आलेल्या पाहिजेत, आकडे टाकून तुम्ही लिहिलं पाहिजे आणि ते प्रत्येक दिवशी सकाळी वाचलं पाहिजे आणि स्वतःला फील केलं पाहिजे की वा मी जगातला सर्वात लकी माणूस आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे मनापासून वाटतं, जे मनापासून तुमचे स्वप्न आहे, जे काही तुम्हाला करायचं आहे आयुष्यात, ते तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि प्रत्येक दिवशी सकाळी ते ज्याच्यासाठी तुम्ही थँकफुल आहात त्या गोष्टी वाचल्या पाहिजेत 2 पानं आणि त्यानंतर तुमची स्वप्न वाचली पाहिजे. तर हेच माझ्या यशाचं रहस्य होतं. म्हणजे आता मला सांगायला आवडेल की झोपडीमध्ये असताना ज्या ठिकाणी आमच्या घरामध्ये लाईट नव्हती त्या ठिकाणी मी जगाचे नकाशे घ्यायचो आणि जगाचे नकाशे घेऊन मी माझ्या वहीमध्ये, त्या स्वप्नांच्या वहीमध्ये चिटकवले होते आणि ते सूची जे असतं, डिस्टन्स दिलेलं असतं, तर त्या घेऊन मी प्रत्येक देशाकडे जाणारे पेनाने खुणा करायचो की मला या देशाला जायचं, या देशाला जायचं, या देशाला जायचं. आणि 2011मध्ये जेव्हा मी फर्स्ट टाईम अमेरिकेला गेलो तर त्यावेळी मी 9वीचा नकाशा बघितला आणि मी माझं विमानाचं तिकीट बघितलं, तर एक्झॅक्टली त्याच मार्गाने मी अमेरिकेच्या सन फ्रान्सिस्कोमध्ये गेलो होतो, अगदीच आयलंडवरून, ग्रीनलँडवरून त्या ठिकाणी. त्यामुळं प्रत्येकाला अर्थ आहे. आपल्याला जे विचार करतो किंवा आपल्याला जे काही मनापासून वाटतं, द अल्केमिस्ट माझं आवडतं पुस्तक, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून हवी असते ना तेव्हा ती मिळवून देण्यासाठी सारं विश्वच मदतीला धावून येतं. हे माझ्या बाबतीत खूप झालं आहे. मी 7 खंडांमध्ये जाणारे ते मॅपमध्ये, त्या स्वप्नांच्या वहीमध्ये आकडे केले होते किंवा ते आखलं होतं किंवा त्या रेषा मारल्या होत्या. आत्तापर्यंत 5 खंड फिरलेलो आहे. हे त्या स्वप्नांवरती विश्वास ठेवल्यामुळे आणि त्या स्वप्नांच्या वहीवरती विश्वास ठेवल्यामुळे. वाह. आनंदकडे बघितलं की मला आठवतं, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आनंद, तू स्वप्न पाहिलं आणि मग तेव्हापासूनच तुझ्या ट्रेनिंग्स वगैरे सुरू झाल्यात? तसं झालं नाही, कारण सोलापूर जिल्हा आंबेजोगाईकरांसारखा नशिबवान नाही आहे. कारण तुम्हाला खूप चांगले, आज आम्ही सकाळपासून आंबेजोगाई बघतोय आणि खूप सुंदर पॉईंट्स आहेत या ठिकाणी, खूप टेकड्या आहेत जे मला खूप आवडतं. पण सोलापूर हा भाग सपाट आहे, जिथे एक टेकडीही बघायला मिळत नाही आणि त्यामुळं ही फील्ड म्हणजे माउंटेनिअरिंग असेल, हायकिंग असेल, या फील्ड तिथं कुणालाही माहीत नाहीत. त्यामुळं त्या ठिकाणी या काही गोष्टींची माहिती कुणाला नाही. त्यामुळं 10वी नंतर मी 11वी-12वी सायन्स केलं आणि BSc शिकत असताना मला जे माझ्या लहानपणीचं स्वप्न होतं जगाच्या सर्वोच्च उंचीवरती जायचं, ते मला खुणावं लागलं. आणि त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला. मी पुण्यामध्ये गेलो, पिंपरी चिंचवडमध्ये माझे गुरु मला भेटले, सुरेन शेळके, आणि त्यांच्या गायडन्समध्ये हा प्रवास मी सुरू केला. 2006, 2008 आणि 2010मध्ये मी बेसिक ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्सेस केले उत्तरकाशी, दार्जिलिंग, मनाली इथं. आणि त्यानंतर हा प्रवास चालू झाला. तर त्यानंतर मी एक मोहीमही केली. T2 नावाचे एक व्हर्जिन शिखर होतं हिमाचलमध्ये, लेह मनाली हायवेपासून आतमध्ये, जे आत्तापर्यंत कुणीही सर केलेलं नव्हतं. म्हणजे जर्मनीमधले काही माउंटेनियर त्या ठिकाणी आले होते ते शिखर सर करण्यामध्ये, पण त्यांची डेथ झाली होती त्या ठिकाणी, त्यांना ते पॉसिबल झालं नाही. पण 3 ऑगस्ट 2010 रोजी ते शिखर सर करून तिथं पोहोचणारा पहिला मानव बनण्याचा मान मला मिळाला. तर अशा पद्धतीने पुढचा प्रवास मी सुरू केला. आम्ही असंही ऐकलंय की ज्या शिखरावर तू जातोस तिथे राष्ट्रगीत आपलं तिथे वाजवतो, त्याबद्दल सांग.
मला असं वाटतं की आपल्या पर्सनल गोलसोबत आपण देशाचं काहीतरी देणं लागतो, ह्या सोसायटीचं काहीतरी देणं लागतो, आपल्या आईवडिलांचं देणं लागतो, आपल्या नातेवाईकांचं देणं लागतो. आणि जर ही भावना मनामध्ये नसेल आणि आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपल्याला यश कधीच मिळत नाही. प्रत्येक वेळी मी देशासाठी काहीतरी करण्याचं, आईवडिलांसाठी काहीतरी करण्याचं, नातेवाईकांसाठी काहीतरी करण्याचं, म्हणजे मला माझ्या स्वतःसाठी मोठं व्हायचं नव्हतं, तर आईच्या डोळ्यामध्ये आलेले आनंद अश्रूसाठी मला मोठं व्हायचं होतं. त्यामुळं प्रत्येक वेळी मी त्या गोष्टीकडे फोकस केलेलं आहे. देशासाठी काहीतरी देणं लागतो ही गोष्ट माझ्या मनामध्ये होती. त्यामुळं मी प्रत्येक खंडावरती म्हणजे 15 ऑगस्ट 2011 रोजी अमेरिकेत भूमीवरती एक कॅलिफोर्नियामधलं शिखर आहे माउंट शास्ता, तिथं भारताचं राष्ट्रगीत वाजवून तिथं स्वातंत्र्य दिन साजरा केला. आणि त्यानंतर हा प्रवास चालू झाला. आत्तापर्यंत 4 खंडाच्या सर्वोच्च शिखरावरती भारताचं राष्ट्रगीत वाजलं गेलेलं आहे. भारत हा जगातला एकमेव असा देश आहे आणि मी जगातला एकमेव असा माणूस आहे की त्यांनी एवढा उंचीवरती राष्ट्रगीत वाजवलं गिटारवर. तुझ्या बोलण्यात सातत्याने आईचा उल्लेख येतोय. आईचा खूप प्रचंड प्रभाव तुझ्यावर दिसतोय. आईचं काय योगदान आहे तुझ्या सगळ्या जडणघडणीमध्ये? आईचं योगदान म्हणजे मी आता जे बोलतोय त्यातला एक एक शब्द हे आईचंच योगदान आहे. म्हणजे हे जे बसलेलं आहे ते आईचंच योगदान आहे. कारण मला असं वाटतं की जगातल्या सगळ्यांपेक्षा जास्त आपल्या प्रत्येकाला आपली आई ओळखत असते. 9 महिने 9 दिवस आपण जेव्हा मासाचा गोळा असतो त्यावेळेला त्या फिलिंग ज्या येत असतात त्या आईला सांगतात की आपल्या बाळाला काय पाहिजे. तर आई आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत खूप महत्त्वाची असते आणि माझ्याही बाबतीत तसं आहे. आजपर्यंत अनेक लोकांचा इतिहास बघितला, अनेक लोकांनी ज्या लोकांनी इतिहास घडवला आहे त्या प्रत्येकाने आईचं मोठेपण सांगितलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक्झाम्पल घ्या, आईने घडवलं आहे. असे अनेक जगामध्ये खूप मोठे मोठे लोक आहेत की ज्यांना आईने घडवलेलं आहे. आणि तिथून येणारे जे मोटिवेशन असतं, तिथून येणारी जी सकारात्मक ऊर्जा असती ती एखाद्या व्यक्तीला सर्वोच्च उंचीवरच नेते, खाली कुठं ठेवत नाही. माझ्याही बाबतीत तसं झालं की आई म्हणजे माझे वडील खूप मेहनती होते. आता प्रत्येकाने बघितलं की मी माझ्या वडिलांना स्वस्त बसलेलं कधी बघितलं नाही. मला आता वडीलही आठवायचे म्हणले तर एकदम घाम आलेले काळे कपडे घालून मेहनत करताना वडील इमॅजिन होतात. आणि आई खूप स्वप्नवादी होती. म्हणजे ह्या दोघांची जोड होती. एखाद्याने दाखवून दिलं की स्वप्नांसाठी मेहनत कशी करायची आणि आईने दाखवून दिलं की सर्वोच्च उंचीची स्वप्न कशी बघायची. त्यामुळे ह्या दोघांचं हे दोघं माझी चाक आहेत. आणि आईने मला खूप मोटिवेट केलेलं आहे. लहानपणी माझा जो अपयशाचा काळ होता त्या ठिकाणी ती एकटीच माझ्या पाठीमागे थांबली की तू हे करू शकतोस. आणि ते माझ्यासाठी जेव्हा जगातला प्रत्येक व्यक्ती सांगत होता की आनंद तू काही करू शकत नाही, त्यावेळेला एकटी आई सांगत होती की तू हे करू शकतो. आणि त्यासाठीच मी हे सर्व करू शकलो. नाही, एका वेळेस एकदा असं झालं होतं, माझ्या वाचनात पण आहे, ऐकलं पण आहे तुझ्याकडनं, की एक वेळ प्रचंड घाबरलेला तू आणि मोहिमेतून परत यावं की काय असाही क्षण आला आफ्रिकेमध्ये असताना. तर त्यावेळेस नक्की काय घडलं होतं? आईनी कशी ऊर्जा पुरवली होती? त्यावेळेस मी आफ्रिकेचं सर्वोच्च शिखर आहे किलीमांजारो, टांझानिया देशामध्ये होतो. आणि त्यावेळी 2014मध्ये इबोला नावाचा रोग आला होता त्या ठिकाणी. आणि अतिशय भयावह तिथली परिस्थिती होती. म्हणजे कुठल्याही वस्तूला हात लावण्याने तिथे इबोलाचे विषाणू असू शकतील असं त्या ठिकाणी म्हणजे खूप लोक काळजी घेत होते. जसं आपल्याकडे स्वाईन फ्लूचं होतं पुण्यामध्ये, त्या पद्धतीने इबोला सर्व ह्याच्यामध्ये. आणि व्हॉट्सअपवरती ते फोटो व्हायरल होत होते, फेसबुकवरती ते लिहिलं जात होतं इबोलाला. आणि मी अतिशय भिवून गेलो होतो. म्हणजे तो पहिला दिवस होता माझ्या मोहिमेचा आणि मला खूप भीती वाटत होती. असं वाटत होतं की हे कधीतरी सोडून यावं आपण, कधी हे नको, हे नंतरही करता येईल. पण ह्या इबोला एकदा मला लागण झाली तर माझं पुढचं भविष्य किंवा म्हणजे माझ्या आयुष्याचा शेवटही होऊ शकतो अशी मला भीती वाटत होती. मी माझ्या आईला सकाळी फोन केला आणि तिला सांगितलं की मला खूप भीती वाटते, मी काय करू. आईने मला एकच वाक्य सांगितलं की मला माझ्या दुधावरती खूप विश्वास आहे. मला माझ्या दुधावरती विश्वास आहे कारण ते कधी कमजोर पडू शकणार नाही. आणि इबोलासारखे असे हजारो जरी विषाणू आले, इबोलासारखे असे हजारो रोग जरी आले तरी तुझे स्वप्न आणि माझं दूध तुला सर्वोच्च उंचीवरती नेऊन ठेवेल. त्यामुळं त्या प्रत्येक ठिकाणी आई माझ्या पाठीशी थांबलेली आहे आणि आजही आई माझ्या सतत पाठीशी असते आणि त्यामुळंच हे सर्व करू शकतोय. आत्तापर्यंत कोणते कोणते शिखर तू सर केलेले आहेस? मी आत्तापर्यंत जवळपास 25पेक्षा जास्त शिखर सर केलेले आहेत. जे BC रॉय नावाचं एक शिखर आहे जे 2008मध्ये सर केलं. त्यानंतर T2 नावाची मी व्हर्जिन शिखर सांगितले 2010मध्ये. त्यानंतर 2011मध्ये माउंट शास्ता जे अमेरिकेतलं आहे. त्यानंतर माउंट एव्हरेस्ट नेपाळमधलं आहे. माउंट एल्ब्रस जे युरोप. सगळी शिखर जेव्हा तू ठरवलंस की आता मला शिखर सर करायचंय, प्रत्येक वेळेस पहिल्याच प्रयत्नात यश मिळालंय तुला? प्रत्येक वेळेस पहिल्याच प्रयत्नात मला यश आत्तापर्यंत मिळालेलं आहे.
पण पाठीमागं जी 2015ची मोहीम होती जी मी अलास्कामध्ये होतो, अमेरिकेत, नॉर्थ अमेरिकेच्या सर्वोच्च शिखरावरती, आणि त्या मोहिमेवर आज त्या मोहिमेवर असताना मी त्या ठिकाणी अलास्काचं माउंट मेकनली नावाचं सर्वोच्च शिखर सर करत होतो आणि अतिशय आनंदात होतो. मी माझ्या वडिलांसोबत बोलत होतो, खूप काही बोलणं चाललं होतं, आईशी बोलत होतो. त्या ठिकाणी मध्यरात्रीचे 12 वाजले होते आणि तिकडं त्यावेळी दिवस होता आणि 2-3 तासांनी मला फेसबुक आणि व्हॉट्सअपद्वारे मेसेज कळाला की माझ्या वडिलांचं आकस्मिक निधन झालेलं आहे हार्ट अटॅकने. तर हा माझ्यासाठी खूपच वाईट क्षण होता, वाईट काळ होता. कारण ज्या लोकांनी मला आत्तापर्यंत जगातले 7 खंडांमधले 7 सर्वोच्च शिखरं सर करण्याचं मोटिवेशन दिलं होतं, तो व्यक्तीच आता जग सोडून गेला आहे. हे माझ्यासाठी खूप वाईट गोष्ट होती आणि ती मोहीम मला मधनं सोडून परत यावं लागलं होतं. खरं तर हा खूप वाईट काळ होता माझ्या गेल्या वर्षीच्या आयुष्यामध्ये, कारण मी 4 महिने आजारी होते, ऑन बेड होतो, सर्वायकलचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यामुळं एकच मोहीम अशी आहे की जी मी मधून सोडून आलो. बाकीच्या आत्तापर्यंतच्या सर्व शिखरांवरती यश मिळवलेलं आहे. मला वाटतं त्यानंतर जेव्हा आजारी असताना त्यानंतर तू एक पुस्तक पण लिहिलंस आणि त्यानंतर आणखी पुस्तकं आली, 6 पुस्तकं आलीस. त्या पुस्तकाविषयी ते आहे बहुधा इथे आपल्याकडे. 2015मध्ये मी जेव्हा अलास्कामध्ये मला ती न्यूज समजली वडिलांची डेथ झालेली, त्यावेळेला मी वरून खाली पडलो आणि माझ्या 6 मणक्याला, म्हणजे इथले मणके जे असतात C1 to C7, म्हणजे असे C1 फक्त चांगलं होतं आणि C2 to C7 या सर्वायकलमधल्या ज्या डिस्क असतात त्या बस्ट झाल्या होत्या आणि जवळपास मी 4 महिने ऑन बेड होतो. डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा कधीही उठून चालू शकणार नाही आणि सर्व वर्ल्ड वाईडच्या डॉक्टरांना मी रिपोर्ट पाठवून दिले होते. त्या प्रत्येकाने सांगितलं होतं की ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन केलं तरी हा उठू शकेल का नाही ह्याची शाश्वती आम्ही देऊ शकणार नाही. तर अशी अवस्था होती. 4 महिने मी अतिशय वाईट अवस्थेत होतो, सर्व काही गमावलेल्या अवस्थेत होतो आणि त्यानंतर ज्या सकारात्मक विचारांनी मला पुढं मोटिवेशन दिलं, ज्या सकारात्मक ऊर्जेने मी त्यातून बाहेर निघालो, जे काही गोष्टी मी फॉलो केलेल्या आहेत, म्हणजे जे एखादा व्यक्ती संपला आणि संपून म्हणजे तो नामशेष होणार होता, तर त्यातून उठून मी हे जे काही करतोय आता सध्या, तर त्या विचारांचं सगळं बांधणी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि त्यामुळं फेब्रुवारी 2016मध्ये हे पुस्तक लॉन्च झालं आणि पहिल्याच महिन्यामध्ये खूप बेस्ट सेलर हे पुस्तक ठरलं होतं. तर ते सर्व विचार की एखाद्याला व्यक्तीला सर्वोच्च उंची गाठून देण्यासाठी, कुठल्याही आजारपणातून, कुठल्याही नकारात्मक विचारांपासून पुढे जाण्यासाठी हे उपयोगी पडणारं पुस्तक असं मी लिहिलेलं आहे. त्याच्या आधी 2013मध्ये स्वप्नातून सत्याकडे पुस्तक लिहिलेलं आहे आणि तेच पुस्तक आता मनोविकास प्रकाशन काढतंय, ध्यास हिमशिखरांच्या नावाचं. पण हे इतकं कसं काय शक्य होतं? म्हणजे इतक्या प्रचंड संकटात तू सापडलास, वडील गेलेत, सगळं झालं, असं नैराश्य आम्हाला दैनंदिन जगण्यात रोज येत असतं. तर यावर मात करण्यासाठी काय करावं लागतं? मात करण्यासाठी आधी स्वतःला ओळखावं लागतं. कारण तुमच्या आतमधलं पोटेन्शियल आणि तुमची स्वप्न जर तुम्हाला माहीत असली, म्हणजे या पुस्तकाचा दुसरा टॉपिक आहे की कारणे, अंतरंगातील कारणे शोधा. आपल्याला खूप मोठी मोठी स्वप्न असतात, आपल्याकडे खूप मोठे मोठे विचार असतात, आपल्याला खूप काही आयुष्यात करायचं असतं, पण नक्की ते का करायचं हे आपल्याला माहीत नसतं. आणि त्या प्रत्येकाने, म्हणजे मला असं वाटतं की ते आपल्या स्वप्नांच्या वहीमध्ये आपल्याला एखादी गोष्ट का करायची याची कारणं लिहिली पाहिजे. आणि मला असं वाटतं की जेव्हा आयुष्य आपल्याला खाली पाडतं तेव्हा आपण पालतं न पडता आपण उतानं पडावं, कारण आपण वर बघून पुढे जाण्यासाठी आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी. त्यामुळं मला असं वाटतं की जेव्हा मला माझ्या परिस्थितीने खाली पाडलं होतं त्यावेळेला मी 4 महिने असं उताना पडून होतो आणि जेव्हा सर्वोच्च उंचीकडे त्यावेळी माझे डोळे होते आणि त्यानंतर मी उठून उभा झालो. त्यामुळे मला असं वाटतं की आपली कारणंच असतात आयुष्यात की जे आपल्याला आणखी एकदा उठून उभं करतात आणि त्यानंतर आपण पुढचं वाटचाल करू शकतो. आत्ताच तो सलमान खानचा पिक्चर आलेला, त्याच्यामध्ये खूप चांगला डायलॉग आहे जो मला खूप भावला. त्याच्यामध्ये काहीतरी हिंदीमध्ये तो म्हणतो की असली पहलवान, म्हणजे असली पहलवानची परीक्षा ही कधी आखाड्यामध्ये नसते तर रिअल लाईफमध्ये होते. जेव्हा जिंदगी त्याला पाडते तेव्हा उठून थांबण्यातच खरं कौशल्य असतं. आणि माझ्या बाबतीत तेच मी म्हणतो की खऱ्या माउंटेनियरची परीक्षा ही माउंटनवरती नसते, कारण माउंटनमध्ये खूप कमी वेळा तो पडतो, पण दैनंदिन जीवनात खूप जास्त वेळा तो पडतो आणि प्रत्येक वेळी उठून थांबून सर्वोच्च उंचीकडे जाण्यासाठी त्याच्यामध्ये जी सकारात्मकता येते ती ह्या गेममुळे येते. आणि मला असं वाटतं की तुझी जी जीवनसंगिनी आहे तिने हे वाक्य तो सिनेमा रिलीज होण्याआधी 6 महिन्याआधीच तुला सांगितलेलं होतं. हो, 2000 म्हणजे मी ज्या वेळेला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ह्या 4 महिन्यांमध्ये मी झोपलो होतो त्यावेळेला माझी वाईफ, लग्नाच्या आधी मी खूप डिमोटिवेट झालो होतो कारण सगळं संपलं होतं. त्या ठिकाणी वडील नव्हते सोबत आणि मी असा 4 महिने ऑन बेड. तर
मी 2014मध्ये वर्ल्ड पीस 7 समिट एक्सपिडिशन म्हणजे जगातल्या 7 खंडातली 7 सर्वोच्च शिखर सर करण्याची मोहीम आखली होती, म्हणजे लॉन्च केली होती आणि त्यातले 4 सर्वोच्च शिखर झाले होते. 5व्या शिखराच्या वेळेस मी परत आलो होतो आणि उर्वरित जे 3 शिखर आहेत, जे दक्षिण अमेरिकेतलं आहे, उत्तर अमेरिकेतलं आहे आणि अंटार्क्टिकातलं आहे, ते आता आयुष्यात कधीही सर करू शकणार नाहीत अशा भावना माझ्या मनामध्ये होता. आणि त्यातलं ते अनुष्का शर्माचं वाक्य माझ्या बायकोनी मला त्यावेळी म्हणलेलं, हे पिक्चर बघितल्यानंतर मला कौतुक वाटलं की माझ्या बायकोनी ते वाक्य मला सांगितलं. तर त्यावेळेला तिने म्हणलं होतं की तुम्ही जे स्टार्ट केलेलं आहे ते कुठेतरी तुम्हाला संपवावं लागेल. त्यामुळं आत्तापर्यंत 4 शिखरं केलीत आणि त्यानंतर या आजारपणातूनही उठून उर्वरित 3 शिखरं सर करायचेत आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीकडे लागायचं असं मोटिवेशन तिने मला त्यावेळी दिलं होतं. वा. पण मी तुझं फेसबुक बघितलं, तिथे मॅरिटल स्टेटस सिंगल दाखवते अजूनही. तर ही पहाडो की राणी बहारो की मलका, कुठल्या शिखरावर तुमची भेट झाली? आमची भेट कुठल्याही शिखरावरती नाही झालेली, पुणे विद्यापीठात झालेली. मी आता MSc फिजिक्स शिकतोय, म्हणजे 9वी फेल झालेला असूनही मी आता पुण्यासारख्या ठिकाणी NCL नॅशनल केमिकल लॅब ही देशातली अतिशय टॉपची लॅब आहे, ज्याच्यामध्ये मी संशोधन करतोय आणि त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहेत. आणि पुणे विद्यापीठात आमच्या दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर आम्ही गेल्या फेब 2015मध्ये आमची ओळख झाली आणि 26 जानेवारी 2016ला आम्ही लग्नही केलं. आणि सगळं छान चाललंय? सगळं छान चाललंय. गुड. कालच्याही बोलण्यात आलं आणि मुद्दाम त्या विषयाकडे नेतो आणि मग शेवटच्या प्रश्नाकडे येणार आहे, कारण वेळेचं बंधन आज पाळायचं आहे तशी सूचना आयोजकांकडनं आहे. साधारणतः 9:15 कार्यक्रम आपल्याला थांबवायचा आहे, म्हणून मला थोडं थांबवावं लागेल. आनंदबद्दल एक आणखी की त्याचे जे वर्कशॉप्स असतात, दिवसभर चालणारे वेगवेगळ्या विषयांचे वर्कशॉप्स आनंद घेतात आणि प्रत्येक तरुणांनी ते अटेंड केले पाहिजेत असे वर्कशॉप्स आहेत. काल शरीर आणि मन म्हणजे अगदी बसण्यापासून आपण कसं बसलं पाहिजे, कसं उभं राहिलं पाहिजे आणि त्याचा आपल्या मनावर आणि आयुष्यावर काय परिणाम होतो या संदर्भात तू सांगितलं होतं, तर त्याच्याविषयी थोडंसं आम्हाला. मी आता सध्या NLP म्हणजे शिकलेलं आहे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग, म्हणजे आपल्या फिजिओलॉजीचा आपल्या मेंटल ह्याच्यावरती म्हणजे मानसिकतेवरती काय परिणाम होतो याचं ते एक हे आहे. तर ते प्रत्येकाने मला असं वाटतं की आत्मसात केलं पाहिजे. आजकाल तरुणाई इतकी म्हणजे थोडंसं अपयश आलं, एखादी मुलगी आपल्याकडे बघितली नाही तरी ते दिवसभर निराश होतात. म्हणजे फॅक्ट आहे, म्हणजे मीही त्यातून गेलेलो आहे. म्हणजे मलाही एकेकाळी वाटायचं की माझं म्हणजे एवढे मोठे मोठे शिखरं सर करायचं आणि एखादी आवडणारी मुलगी जर माझ्याकडे बघितली नाही तर त्यावेळी खूप वाईट वाटायचं. म्हणजे खूप म्हणजे एखादी म्हणजे तरुणांच्या मनातलं बोलतोय मी की आम्ही एखाद्या मुलीसाठी कुठलंही शिखर सर करू शकतो, कितीही मोठे अचिव्हमेंट करू शकतो. आणि असे तर या फिजिओलॉजीमुळं असे अनेक चेंजेस आपल्यामध्ये होतात. म्हणजे सडन आपल्याला स्टेट चेंज करता येते. म्हणजे एखादी गोष्ट साधी सोपी सांगतोय मी, आता डेमोच सगळ्यांना देत नाही, काल मी डेमो दिला होता. तर प्रत्येक वेळी आपण जेव्हा असं ताठ बसतो, एकदम असं सक्षमपणे बसतो आणि त्यावेळेला आपण नकारात्मक विचार मनामध्ये घेतो, अपयशाचे विचार मनामध्ये घेतो, तरी ते आपल्यावरती इफेक्ट नाही करत, कारण आपल्या फिजिओलॉजी आपल्या मेंटलला एकदम सक्षम बनवते. म्हणजे तुम्ही घरी प्रयोग करून बघू शकता, एकदम ताठ बसायचं आणि आपल्या आयुष्यातलं सर्वात जास्त मोठं दुःख असणारं तो क्षण आठवायचा, ती वेळ आठवायची आणि तेच लगे खांदे असं डाऊन करून एकदम शांतपणे बसायचं आणि तू वेळ आठवायची. तुम्हाला नक्की हे कळेल की जेव्हा तुमची फिजिओलॉजी डाऊन असते त्यावेळेला तुमच्यावरती खूप वाईट विचारांचा प्रभाव होतो, तुमच्यावरती वाईट विचार लगेच अफेक्ट करतात. पण तुम्ही जर एकदम शक्तिशाली असाल तर कुठलाही वाईट विचार तुमच्या मनातही येत नाही. आयुष्यामध्ये डे टू डे लाईफमध्येही तेच आहे की जर तुम्ही स्वतःला कमकुवत ठेवलं तर तुमच्यावरती नक्कीच अनेक लोक तुम्हाला वापरून घेतात, अनेक लोक तुमच्यावरती अटॅक करतात. पण तुम्ही जर तुम्हाला शक्तिशाली ठेवलं तर कुठलीही गोष्ट, एक्सटर्नल गोष्ट तुमच्यावरती इफेक्ट नाही करू शकत. लोक बकरी कापतात, वाघाला कधी कापायला जात नाहीत. त्यामुळं मला असं वाटतं की तुमच्या फिजिओलॉजीमध्ये असे चेंज आले पाहिजे की पुढच्या व्यक्तीला तुमच्या आत्म्याची ताकद दिसली पाहिजे. द अल्केमिस्टमध्ये मी एक वाक्य खूप छान वाचलेलं आहे की एखादा व्यक्ती असतो की ती आपल्याकडे बघताना असं वाटतं की ती खूप अंतर्मनातून खूप खोलवर आपल्याकडे बघते. म्हणजे मी जेव्हा फरहान अख्तरला भेटलो होतो आणि त्याचं ते बघणं बघितलं तर मला असं मी कुठेतरी डाऊन वाटलो, कारण त्याचं ते बघणं, त्याच्या डोळ्यांमधून त्याच्या आत्म्याची ताकद, म्हणजे त्याच्याकडून ज्या व्हेव्ज माझ्याकडे पॉझिटिव्ह येत होत्या त्या फॅसिनेटिंग होत्या, म्हणजे मी त्याचं एक्सप्लेन नाही करू शकत. तर अशा अनेक लोक असतात. नाना पाटेकरांसोबतही तसं मला जाणवलं की त्यांच्या डोळ्यांमधून जे बघताना त्यांची ताकद असते ती आपल्या आत्म्यातून
बाहेर आली पाहिजे. आणि ही गोष्ट 1-2 दिवसात साध्य होत नाही. त्यासाठी म्हणजे सतत प्रयत्न पाहिजे. दररोज तुम्ही काहीतरी त्याच्यासाठी केलं पाहिजे. मला असं वाटतं की अनेक लोक उपवास पकडतात. मी उपवासाची सतत चेष्टा करत असतो, कारण उपवास केल्याने उपाशीपोटी काही होत नाही, काही आयुष्यात तुम्ही अचीव करू शकत नाही. मला असं वाटतं की मनाचा उपवास केला पाहिजे. मी, माझ्या आईने आणि माझ्या बायकोनी, म्हणजे गेल्या वर्षी आमच्या तिघांसाठी खूप वाईट होतं. वडील गमावले होते, मी आजारी होतो. पण या वर्षीपासून माझ्या लग्न झाल्यानंतर आमच्या घरातला एक नियम आहे, तो म्हणजे मुद्दा म्हणून सांगतोय सर्वांना. माझ्या घरात मी एक नियम ठेवलेला आहे की कुठलीही गोष्ट निगेटिव्ह बोलायचं नाही. एखादी गोष्ट आपण करू शकत नाही किंवा एखाद्या थर्ड पर्सनबद्दल, म्हणजे सर्वांच्याच घरामध्ये थर्ड पर्सनबद्दल वाईटही बोलायचं नाही. जर मी बोललो तर माझी बायको आणि माझी आई म्हणते वॉच युअर वर्ड्स. आई बोलली तर आम्ही दोघंजण म्हणतो, बायको बोलली तर आम्ही दोघंजण म्हणतो. असं एकमेकांना स्टॉप करतो आम्ही, की वाईट बोलण्यापासून, वाईट वागण्यापासून, एखादा वाईट विचार करण्यापासून. आपला एकही नकारात्मक विचार आला, एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, जर एखादी गोष्ट डे टू डे लाईफमध्ये, आणि कुठलीही असू द्या, छोट्यातली छोटी गोष्ट, की आज सकाळी पुण्यातून निघालो आणि मला शिवाजीनगरला जायचं आणि खूप आता गाड्या असतील आणि त्यामुळे लवकर जाता येत नाही, हे जरी निगेटिव्ह गोष्ट असेल त्याच्यामध्ये, तर आम्ही म्हणतो की नाही, आपल्याला लगेच जाता येईल. म्हणजे इतकं सक्षमपणे आम्ही सकारात्मक विचारांवरती काम करतोय. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने त्याच्या कुटुंबामध्ये हे काम चालू केलं पाहिजे, की प्रत्येकाचं जे वाक्य तोंडातून येतं त्या प्रत्येकावरती काम केलं पाहिजे, त्या प्रत्येक विचारांवरती काम केलं पाहिजे. आणि ॲटलिस्ट 21 दिवस प्रत्येकाने हे फॉलो केलं पाहिजे. आपापल्या मित्रांसोबत ग्रुप बनवायचा आणि असं विचार करायचा की आपण एकही शिवी द्यायची नाही, एकालाही वाईट बोलायचं नाही, एकाबद्दलही पाठीमागे बोलायचं नाही, आपल्या स्वतःबद्दल नकारात्मक विचार करायचा नाही, एखाद्याकडचा पैसा बघून त्याच्याबद्दल वाईट विचार करायचा नाही, कारण ते खूप इफेक्ट करतं. कारण तुम्ही एखाद्याच्या यशाबद्दल, तुमच्या मनाबद्दल काय भावना आहेत ते खूप जास्त महत्त्व असतं तुम्हाला यश मिळेल का नाही हे बघण्यामध्ये. त्यामुळे ह्या प्रत्येक विचारांवरती काम करायचं आणि असे 21 दिवस तुम्ही सवय लावली, 21 दिवस हे फॉलो केलं. मला माहीत आहे तुम्हाला एका दिवशी खूप अवघड जाईल, दुसऱ्या दिवशी असेल की काय वेडपटपणा चालला आहे, हे नको करायला. पण जर 2, 3, 4, 5 दिवस तुम्ही हे फॉलो केलं तर नक्कीच 21 दिवसानंतर ती तुमची सवय बनेल, डे टू डे लाईफचा ते पार्ट बनेल. आणि 21 दिवसानंतर तुम्हाला असं फील होईल की जगामध्ये, म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही कधीही आनंदी नव्हता, तेवढं तुम्ही आता आनंदी आहात. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने ह्या नकारात्मक विचारांचा उपवास करायला पाहिजे, म्हणजे ते टाळले पाहिजे आणि सकारात्मक विचारांकडे गेलं पाहिजे. नक्कीच. पण असं असलं तरी सातत्यानं नैराश्य, नकारात्मक विचार येत असतात. आम्हाला आता अंबाजोगाईच्या भोवती आपण फिरलो, कितीतरी टेकड्या आहेत. मला विश्वास आहे की फार कमी लोकांनी प्रयत्न केला असेल की ही टेकडी चढून पाहिली पाहिजे आपण. तुझ्या बाबतीत असं नाही झालं का? इतकी मोठी मोठी शिखरं सर करत असताना कधीच भीती नाही वाटली? भीती मला खूप वाटते. म्हणजे ऑब्व्हियसली जर कोणी एखादं म्हणत असले की त्याला भीती वाटत नाही तर तो खोटं बोलतोय किंवा स्वतःला खूप मोठंपणा दाखवतोय. भीती प्रत्येकाला वाटत असते, प्रत्येकाला भीती असतेच मनामध्ये कुठंतरी. अपयशाची भीती असते, नवीन काहीतरी करण्याची भीती असते, एखादा कोर्स सोडून दुसऱ्या आवडत्या कोर्समध्ये ॲडमिशन घेण्याची भीती असते, एखादी नवीन कल्पना आल्यानंतर त्याच्यावरती काम करण्याची भीती असते, एखाद्या बिझनेसची आयडिया आल्यानंतर त्याच्यावरती काम करण्याची भीती असते, परीक्षांची भीती असते. असं प्रत्येकाच्या मनामध्ये कुठंतरी भीती असते. पण ह्या भीतीवरती पहिल्या प्रयत्नात मात केल्यानंतर विजय आपलाच असतो. डर के आगे जीत हे आपण असं म्हणतो. तर ह्या भीतीवरती मात केल्यानंतर जे पुढचं जे काही मिळतं ते खूप मोठं असतं. मी लहानपणी खूप भित्रा होतो, आईचा सतत पदर पकडलेला असायचो. आईचा पदर मी आयुष्यात कधीच सोडला नाही. आता लग्न होऊन पण आईचा पदर पकडलेला असतो, म्हणूनच जगातली 4 खंडातली 4 सर्वोच्च शिखरं सर केलेली आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या आईला आपलं सर्वोच्च मोठं मोटिवेशन बनवलं पाहिजे. आणि मला वाटतं की त्या आईचं दूधच भीतीवरती मात करता येण्याचं सर्वोच्च असं एक स्वतःमधलं ते एक बळ आहे. हे सगळं करत असताना मी शेवटच्या 2 प्रश्नांकडे येणार आहे. प्रश्न खूप आहेत मनात, खूप जाणून घ्यायचे, अनेक प्रश्न आहेत. पण तुला डॉक्टरांनी सांगितलं आहे की आता तू शिखर सर करू शकणार नाही आहेस, पण पत्नीने सांगितल्याने तू करू शकतो आहेस. आणखी 3 खंडांमध्ये तुला जायचं आहे, बरोबर? त्याच्यासाठीचं काय तुझं पुढचं प्लॅनिंग आहे? लहानपणापासून मी एका वाक्यावरती विश्वास ठेवलेला आहे, डोंट एव्हर लेट समबडी टेल्स यू कांट डू समथिंग. म्हणजे लहानपणी मला शाळेतून हे सांगून काढलं होतं की जगातील कुठल्याही शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्याची
लायकी नाही. आज मी NCL सारख्या सर्वात मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च करतोय. लहानपणी मला हे सांगितलं होतं की मला गणित आणि इंग्लिश कधी आयुष्यात जमायचं नाही. आज मी जगभर भटकतो, इंग्लिश चांगलं आहे आणि गणित म्हणजे फिजिक्स ची लँग्वेज आहे गणित, तर त्याच्यामध्ये रिसर्च करतोय. मला अनेकांनी सांगितलं होतं की मी एव्हरेस्ट कधीही क्लाइंब करू शकत नाही, पण एव्हरेस्ट तर क्लाइंब केलंच, पण आता बाकीचीही शिखरं मी सर करतोय. त्यामुळं प्रत्येक वेळी माझ्याबद्दल जो एक्सटर्नल नकारात्मक मत येतं ते खोटं पाडण्यात मला आनंद वाटतो, एकदम थ्रिल वाटतं. जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे 3 वर्षापूर्वी पुण्यातला एक मोटिवेशनल स्पीकर आहेत, मी नाव घेत नाही पण खूप नावाजलेले आहेत, त्यांना मी फोन केला होता एव्हरेस्ट नंतर की सर मला मोटिवेशनल स्पीकर व्हायचं आहे, कसं होता येईल. तर त्या व्यक्तीने मला सांगितलं की तू आयुष्यात, कारण तुझी अचिव्हमेंट फक्त एव्हरेस्ट आहे, तू फक्त स्कूल कॉलेजमध्ये जा, तू बाकीच्या लोकांना त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये जाऊन त्यांच्यावरती एफेक्ट कधी करू शकत नाही. पण आज 3-4 वर्षानंतर मी ते खोटं पाडलं आहे. आजपर्यंत 300 सेमिनार गेले आहेत, 1 लाखापेक्षा जास्त लोकांवरती मी अफेक्ट झालेले. टेट टॉक सारख्या आंतरराष्ट्रीय भाषण मालिकेमध्ये माझा सहभाग आहे आणि इंटरनॅशनल लेवललाही काही भाषणं दिलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी माझ्यामध्ये कुणीही मला नकारात्मक मत सांगतं तर त्यावेळेला माझं असं रक्त सळसळ करतं. अजय देवगणचा डायलॉग ऐकला होता, तो आता सांगतो की जब मुझे कोई ना बोलता है ना तो मेरे खून खोल उठता है. तर त्या पद्धतीनं हे होतं माझ्यामध्ये. आणि त्यामुळं मला असं वाटतं की डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की आता इथून सगळं बंद आणि आता सध्या वाटचाल चालू आहे, पुढचं शिखर सर करायचं. आणि जे सर्वोच्च शिखर तू सर केलं, एव्हरेस्ट, असं ऐकून आहोत आम्ही की ते एव्हरेस्ट शिखर सर करताना अनेक मृतदेह आपल्याला बघावी लागतात, जे शिखर सर करायला निघालेली आहेत. पावला पावलावर मृत्यू असतो, कधीही काही होऊ शकतं. एव्हरेस्ट सर करण्याचा तुझा अनुभव आम्हाला थोडक्यात सांग. 2012 मी म्हणजे त्याची थोडीशी पार्श्वभूमी आहे, आर्थिक चणचण, आणि त्यानंतर 2010 मी पैशांसाठी अनेक लोकांकडे फिरलो आणि कुणीही पैसे सांगितल्याने सर्व लोकांनी अपमान केले. खूप मोठी पार्श्वभूमी आहे. पुढच्या महिन्यात एक पुस्तक येते 10 सीमशिखरांचं, ते नक्की इथं अवेलेबल होईलच. आणि 2011 मी माझ्या स्वप्नांसाठी सर्व काही सोडून अमेरिकेला गेलो होतो. अमेरिकेमध्ये जवळपास 6 महिने होतो आणि तिथल्या माझ्या मित्रांनी मला थोडीफार एव्हरेस्टसाठी मदत केली होती. त्यानंतर 2012 इथं येऊन मी पुण्यातल्या सागरमाता संस्थेसोबत 23 मार्च 2012 एव्हरेस्ट मोहिमेला गेलो होतो. पहिल्यांदा काठमांडू, नेपाळची कॅपिटल, आणि तिथून जवळपास 14 दिवस चालत आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचलो होतो. एव्हरेस्ट बेस कॅम्पची उंची आहे 17,000 फूट उंच आणि तिथलं तापमान आहे -16 ते -20 अंश सेल्सिअस, इतकं कमी. आणि त्यानंतर आमचा पुढचा टप्पा चालू झाला. पुढं कॅम्प 1 जे 21,000 फूट उंचीवरते. कॅम्प 1च्या पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष होते रमेश गुळे, त्यांना हायपॉक्सिया म्हणजे मेंदूला कमी ऑक्सिजन मिळाल्यामुळे पॅरालिसिसचा अटॅक येतो. तर त्यांना तिथं हायपॉक्सियाचा अटॅक आला आणि त्यातच त्यांची तिथं डेथ झाली. तर आमच्यासाठी हा खूप वाईट कालखंड होता की जो आमच्यासोबत मागचे 14-20 दिवस झाला उठतोय बसतोय, एव्हरेस्टची प्लॅनिंग करतोय आणि तोच व्यक्ती आमच्यामध्ये नाही. तर त्यातून आम्ही मोटिवेशन घेतलं आणि पुढे जाण्याचं डिसिजन घेतलं. त्याला इकडं पुण्यामध्ये पाठवून दिलं. तर पुढं आम्ही जाण्याचा डिसिजन घेतला. एव्हरेस्ट कॅम्प 2ला आम्ही पोहोचलो. एव्हरेस्ट कॅम्प 2वरती मी भारताचं राष्ट्रगीत वाजवलं, जे आत्तापर्यंत जगातल्या सर्वोच्च उंचीवरती वाजवलं गेलेलं राष्ट्रगीत होतं. त्यानंतरचा पुढचा टप्पा होता तो म्हणजे कॅम्प 3 म्हणजे 24,000 फूट उंच. हे जे मी पटपट सांगतो ह्याच्यामध्ये खूप टेक्निकल आणि खूप भयानकता ते सांगता येतं, पण आपल्यामध्ये वेळेची खूप कमतरता आहे, त्यामुळे मी पटपट सांगतो. कॅम्प 3ची उंची 24,000 फूट आणि तिथलं तापमान असतं -35 ते -40 अंश सेल्सिअस. म्हणजे इतकं कमी तापमान की तुम्ही उकळलेला चहा जरी असं फेकला तरी त्याचा बर्फ बनवून खाली पडतो, इतकं ते कमी तापमान. त्यानंतर एव्हरेस्ट कॅम्प 3वरून आम्ही कॅम्प 4मध्ये जातो, ज्याला आपण डेथ झोन म्हणतात. आणि त्या डेथ झोनमध्ये अनेक डेड बॉडीज आहेत. 1950, 60, 70, 80 किंवा 90, 2000 ज्या काही लोक तिथे गेलेले आहेत आणि ते दगावलेले आहेत, त्यांच्या डेड बॉडी जाऊन तिथं जशा तशा अवस्थेत पडलेल्या आहेत. आणि कॅम्प 4च्या पुढचं तापमान असतं -50 ते -60 अंश सेल्सिअस. म्हणजे तुम्ही काही मिनिटासाठी हातातला ग्लोव्हही बाजूला काढाल तर हात गोठून जाईल, हात कापावा लागेल, इतकं ते कमी तापमान असतं. फ्रॉस्ट बाईट होतं. माझ्या मोहिमेमध्ये म्हणजे आमच्या एव्हरेस्ट मोहिमेवेळी 2 मुलांचे बोटं कापावे लागले, एकाचे 3 बोटं कापावे लागले, एकाचे 2 बोटं कापावी लागली. तर अशा पद्धतीने आम्ही पुढं कॅम्प 4वरून डेथ झोनकडे जात होतो. आणि डेथ झोनकडे जाताना असे अनेक डेड बॉडीज त्या ठिकाणी पडलेले असतात. आणि त्यातून म्हणजे ते खूपच वाईट फिलिंग आहे ॲक्च्युली की जे स्वप्न घेऊन ती लोक तुमच्या वाटेमध्ये आलेले असतात, त्याच वाटेने जात असतात, त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी संपलं असतं आणि ते तुम्ही बघता डोळ्याने आणि तुमच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवून तुम्ही पुढे जाताय. त्यामुळं विपश्यनेतून माझ्यामध्ये हे कुठंतरी आलेलं आहे की मी खूप स्वतःला ओळखतो जास्त, म्हणजे विपश्यना म्हणजे स्वतःचा अभ्यास. त्यामुळं
जी माझी इच्छाशक्ती असते ती सतत हाय असते आणि त्या ठिकाणी मला त्याचा उपयोग झाला. एव्हरेस्ट समिटच्या जवळ हेलरी स्टेप म्हणून आहे, त्या ठिकाणी जवळपास 20 मिनटं मी विदाऊट ऑक्सिजन होतो, म्हणजे ऑक्सिजन लावूनच पुढं चढाई करत असते कॅम्प 3 वरून, आणि 20 मिनटं माझा ऑक्सिजन सिलेंडर त्या ठिकाणी संपलेलं होतं आणि माझा जो शेर्पा होता त्याच्याकडे स्पेअर सिलेंडर होतं, पण त्याचा नट ओपन होत नव्हता, त्यामुळे ते बर्फामुळे -50 ते -60°C तोही घोटला होता. आणि 20 मिनटं मी माझ्या आयुष्यातले शेवटच्या घटका मोजत होतो, माझ्या आयुष्याचा शेवट बघत होतो त्या ठिकाणी. आणि कसाबसा 20 मिनिटांनंतर शेर्पाला ते सिलेंडर ओपन करता आलं आणि शेर्पाने मला सिलेंडर लावलं आणि 20 मिनिट ऑक्सिजन नसल्यामुळे मी अतिशय म्हणजे माझ्या शरीरातून सर्व काही ताकद निघून गेली होती. आणि तरीही माझ्या शेर्पाने मला विचारलं की तुला पाठीमागे जायचं आहे का पुढं जायचं आहे, आणि तशा भांबवलेल्या अवस्थेत, तशा एकदम अशक्तपणामध्ये मी त्याला सांगितलं की मला पुढं जायचं आहे. त्यामुळं शेर्पाने मला कसंबसं उचललं आणि ते शेवटचे जे काही पावलं चालवत होतो तर त्या प्रत्येक पावलानुसार मला अजूनही आठवतं की मी मोठ्याने रडत होतो त्या ठिकाणी. म्हणजे माझ्या तोंडातून आवाज निघत नव्हता, सगळा घसा माझा गोठला होता, सगळीकडे असा बर्फ लागला होता. आणि त्या ठिकाणी मी सर्वोच्च उंची वरती पोचलो होतो. एका बाजूला तिबेटचं पठार, एका बाजूला चायना, एका बाजूला नेपाळ. माझ्या आयुष्यातला अतिशय सुंदर असा तो व्ह्यू होता. माझ्या आयुष्याची स्वप्नपूर्ती होती. जो विश्वास माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती दाखवला होता, सर्वोच्च पणाला लावून त्यांनी मला मदत केली होती, तर त्या स्वप्नपूर्तीचा क्षण होता. आणि तो क्षण अजूनही माझ्या अंगावरती असे शहारे आणतो. अगदी सगळ्यांच्या येत आहेत, माझ्यासुद्धा एक असं चित्र डोळ्यापुढे उभं झालं. आनंदचं हे सगळं आपण ऐकून मला एकच यातनं मंत्र मिळतोय, तो कदाचित सगळ्यांसाठी होईल. नैराश्याचं शिखर, आपल्या मनाचं शिखर ज्याला गाठता येतं, सर करता येतं, त्याला जगातलं कुठलंही सर्वोच्च चॅलेंज असेल किंवा सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर असेल तो सर करता येतो. खूप खूप धन्यवाद. बोलायचं खूप आहे, कधीतरी अंबाजोगाईकर तुला इथे परत बोलवतील, त्यावेळेस निवांत गप्पा नक्कीच करता येतील. मलाही आवडेल इथं यायला नंतर. आणि तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो आणि नंतर कधीतरी नक्कीच भेटूया आपण. आणि हे पुस्तक नक्की घ्यायला विसरू नका, स्टेपिंग स्टोन टू सक्सेस. खूप सुंदर पुस्तक आहे. थँक्यू व्हेरी मच. पावलानुसार मला अजूनही आठवतं की मी मोठ्याने रडत होतो त्या ठिकाणी. म्हणजे माझ्या तोंडातून आवाज निघत नव्हता, सगळा घसा माझा गोठला होता, सगळीकडे असा बर्फ लागला होता. आणि त्या ठिकाणी मी सर्वोच्च उंची वरती पोचलो होतो. एका बाजूला तिबेटचं पठार, एका बाजूला चायना, एका बाजूला नेपाळ. माझ्या आयुष्यातला अतिशय सुंदर असा तो व्ह्यू होता. माझ्या आयुष्याची स्वप्नपूर्ती होती. जो विश्वास माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती दाखवला होता, सर्वोच्च पणाला लावून त्यांनी मला मदत केली होती, तर त्या स्वप्नपूर्तीचा क्षण होता. आणि तो क्षण अजूनही माझ्या अंगावरती असे शहारे आणतो. अगदी सगळ्यांच्या येत आहेत, माझ्यासुद्धा एक असं चित्र डोळ्यापुढे उभं झालं. आनंदचं हे सगळं आपण ऐकून मला एकच यातनं मंत्र मिळतोय, तो कदाचित सगळ्यांसाठी होईल. नैराश्याचं शिखर, आपल्या मनाचं शिखर ज्याला गाठता येतं, सर करता येतं, त्याला जगातलं कुठलंही सर्वोच्च चॅलेंज असेल किंवा सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर असेल तो सर करता येतो. खूप खूप धन्यवाद. बोलायचं खूप आहे, कधीतरी अंबाजोगाईकर तुला इथे परत बोलवतील, त्यावेळेस निवांत गप्पा करता नक्कीच येतील. मलाही आवडेल इथं यायला नंतर. आणि तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो आणि नंतर कधीतरी नक्कीच भेटूया आपण. आणि हे पुस्तक नक्की घ्यायला विसरू नका, स्टेपिंग स्टोन टू सक्सेस. खूप सुंदर पुस्तक आहे. थँक्यू व्हेरी मच. थेट काश्मीरमध्ये जाऊन, महाराष्ट्रातून काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या लोकांसाठी ध्येयवेडेपणानं काम करणाऱ्या एका अवलिया आणि ध्येयवेड्या तरुणाची, ज्यांचं नाव आहे सारंग गोसावी. सारंग काश्मीरी युवकांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. त्याकरिता त्यांच्यातील उद्योजकतेला सतत प्रोत्साहन देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. सारंग दादाला वैजनाथ भैया देशमुख यांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी सारंग दादा यांचं स्वागत करावं.
खूप वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुण, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी आणि त्या ठिकाणी यशाचा झेंडा गाडणारी ही सगळी तरुण मंडळी, त्यापैकीच सारंगदादा खूप खरं तर इंजिनिअरिंग आणि MBA सारख्या ठिकाणी विद्यापीठातून दुसरा क्रमांक मिळवलेला, सुखवस्तू असं आयुष्य, अगदी मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरीची संधी, गाडी बंगला मोबाईल हे सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत आणि अशा वेळेला अचानक मनात विचार येतो की आपण काश्मीरला काम करायचं तिथल्या लोकांसाठी. हे कसं काय? मी जसं तुम्ही सांगितलं तसं विद्यापीठात दुसरा आलो होतो आणि विद्यापीठात दुसरा आल्यावर बालगंधर्वमध्ये पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरमध्ये लेफ्टनंट जनरल पाटणकर आले होते आणि पाटणकर सरांनी बोलता बोलता असं आवाहन केलं की ते तेव्हा काश्मीरचे आर्मीचे हेड होते आणि त्यांनी असं आवाहन केलं की तुझ्यासारख्या हुशार मुलांनी काश्मीरला आलं पाहिजे. लहानपणापासून थोडंसं चुकीच्या शाळेत शिकलो आहे, ज्ञानप्रबोधिनी, त्यामुळे अशी सवय लागली होती की असं कोणी आवाहन केलं की त्याला भिडायचं असतं. त्यामुळे तो एक काहीतरी संस्कार होता. त्यामुळे त्यांनी बोलवलं आणि मी म्हणलं की आपण जावं आणि मग घरी गेलो आणि आईला म्हणलं, आई